आता मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। सौर ऊर्जा निर्मिती योजनेमध्ये राज्याची उत्तम कामगिरी झाली आहे। छतावर सौर वीज निर्मिती प्रकल्प बसवणाऱ्या ग्राहकांना केंद्र सरकारकडून अनुदान देण्यात येणार। राज्यातल्या गेल्या 4 वर्षांमध्ये केंद्र सरकारकडून 260 कोटी 91 लाखांची प्रोत्साहनपर रक्कम। गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील हवेचा दर्जा खालावलाय। मुंबई शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक 104 वर आहे, तर काही भागात अतिवाईट तर काही भागामध्ये वाईट हवेची नोंद झाली आहे। मुंबईच्या देवनारमध्ये कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पाच्या क्षमतेत वाढ झाली आहे। पुढील वर्षी ऑक्टोबरपासून प्रतिदिन 4 मेगावॅट ऐवजी 7 मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे। नव्या वर्षात मुंबईकरांना आणखी 2 मेट्रोचे गिफ्ट मिळणार आहे। 2 नव्या मेट्रो मार्गिकांचे पहिले टप्पे पुढील वर्षात सुरू होतील आणि त्यात दहिसर ते मीरा भाईंदर आणि मंडाले ते डायमंड या गार्डन या मार्गांचा समावेश असेल। बेसकडून कंत्राटी बससाठी ताशी 50 किलोमीटरची वेग मर्यादा निश्चित। बेसकडून बसमध्ये स्पीड लॉक बसवण्याच्या सूचना। मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेत लवकरच पनवेल कर्जत नवा कॉरिडॉर येणार आहे। युद्ध पातळीवर कॉरिडॉरचं काम सुरू झालंय। पनवेल कर्जत लोकल लांबलचक आता बोगद्यामधून प्रवास करेल। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानामधील 9 इंच माती काढण्याचा महापालिकेचा निर्णय आहे। मुंबईतील वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना आहेत। सायबर गुन्ह्यांच्या संकटामध्ये दिवसेंदिवस वाढ झाली। मागील 11 महिन्यांपासून सायबर हेल्पलाईन तक्रारींचं तब्बल 5 लाख कॉल, तर मुंबईमध्ये नोव्हेंबरपर्यंत सायबर फसवणुकीच्या 55,707 तक्रारींची नोंद झाली आहे। नवी मुंबईमध्ये देशातल्या पहिला क्रमांक क्राईम रिमांड आणि कंट्रोल सेंटर सुरू झालंय। डिजिटल भविष्य सुरक्षित करण्यासाठी दरवर्षी 5,000 पोलिसांना प्रशिक्षण दिलं जाईल।